तर मित्रांनो दुकानात जायच्या अगोदर ना स्टॉलमध्ये तर या साईडला पण इकडे बघताच तुम्ही मंडळी इकडे। तो ताई तुम्ही कुठून आलात? फैशन में बहुत सारा कलेक्शन है, 200 से लेके 20,000 तक का कलेक्शन है। तर मित्रांनो आत्तेकडे आपण आता इलाव प्रभात मित्रांनो, नमस्कार। मी मुरगाडी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय कोकणीवर या मराठी युट्यूब चॅनलच्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये। मित्रांनो तर बरेच दिवस झाले ब्लॉग येत नाहीत। आपण गुढीपाडव्याच्या दिवशी आपण गेला होतो गिरगावला, त्याच्यानंतर आपण ब्लॉग कंटिन्यू टाकत नाही। तर त्याचं कारण काय माहिती आहे, बरीचशी कामं आहोत आणि त्याच्यातच मित्रांनो काय माहित आहे, माझ्या भावाचा म्हणजे जयूचं ना लग्न ठरलेलं असतं। मित्रांनो त्याच्यामुळे काय माहित आहे, जो आपल्या जो लग्नात जो काय लागणाऱ्या जो गोष्टी आहेत तर तो गोळा करून ना सगळी धावपळ असा एकंदरीत। तर असून दे, तर आज आपण छान असून ब्लॉग घेऊन येत आहोत, एक इन्फॉर्मेटिव्ह एक ब्लॉग असणार असा। तर पूर्णपणे बघा, कारण आताच्या व्ह्युअर्स सबस्क्रायबर लोकांना मित्रांनो टायटल थंबनेल तर टायटल थंबनेल कॅप्शनवरना समजून येत येतात की आजच्या ब्लॉग मध्ये काय बघू भेटतं आता। तर असून दे, टायटल थंबनेल कॅप्शनवरना तुम्ही बघितलंच असाल। तर आज आपण ना चाललो बस्त्यासाठी। तर बस्ता म्हणजे काय मित्रांनो माहित आहे, तर नवरीकडली मंडळी त्याचबरोबर नवऱ्याकडली मंडळी ना मित्रांनो एकत्र येऊन एका साडीच्या दुकानात ती साडी खरेदी करण्यासाठी मित्रांनो ती बसली जातात, त्याच्यामुळे तो त्याला बस्ता म्हणतात। तर आज आपण कसं माहित आहे, बस्ता म्हणजे आपण नॉर्मल बस्ता करणार आहोत, असं भलो मोठं असं बस्ता नसणारा। तर नवरी म्हणजे आपल्या जयूच्या वाईफ म्हणजे जी हा गौरी ताया येणारा, त्याचबरोबर मावशी पल्लू त्रिशा आणि माझ्या परीलची मंडळी म्हणजे आत्याकडली, तर ती मंडळी असणार आजच्या ह्या बस्त्यात। तर जास्त असं मोठं बसता नसणारा आणि एक हिडन प्लेसेस असा मित्रांनो या बस्त्यासाठी आपला। तर दादरका जाणार आपण आहोत। तर बरेचसे ठिकाण मित्रमंडळींना ऑप्शन दिला नाही होते, पण आपण काय माहिती प्रेफर काय केला, दादरकाच जाऊया, कारण आपलो पण बसता मित्रांनो आपण तिकडेच केला होता। पण आपण त्या दुकानात जाणार नाही, आपण ज्या माझ्या लग्नाच्या टायमिंगला बस्ता केला होता ना तिकडे जाणार नाही, तर दुसऱ्या ठिकाणी जाणार आहोत। तर बरेचसे लोक भिवंडी कल्याण सुरत का पण इव्हन्स मित्रांनो लोक जातात तिकडे, पण आपण तिकडे जाणार नाही। तर आपण जवळ ठिकाणी आपण, कारण वेळ कमी असल्यामुळे ना आपल्या थोडीशी जमा करू न लागणारा, त्याच्यामुळे आपण पॉसिबल काय केला माहिती आहे, शक्य झाला म्हणून आपण दादरका जाणार आहोत। तर चला सगळी तयारी इकडे चालू आहे। मी तर आंघोळ वगैरे फ्रेश होऊन आता चालला। आणि आज कसा माहित आहे, सुट्टीचा दिवस नसा, ऑफ डे असा, कारण ऑफ डे कच जाणार आपण, कारण सुट्टीच्या दिवशी गेला असता तर भरपूर मरणाची गर्दी भेटणार तिकडे। तर शनिवार रविवार पकडला तर बस्त्याच्या म्हणजे पूर्णपणे आता ना ह्यो सीझन जो आहे ना तो लग्नाचा असा, म्हणजे लग्न सोहळ्याचो, तर त्याच्यामुळे सगळी पब्लिक लोकांना दादरकांना म्हणजे मरणाची गर्दी असता। तर चला, तर या साईड का त्रिशाची तयारी इकडे चालू आहे, पलून तयारी केला ना आणि जयू फ्रेश होता। तर पटापट आपण आता फ्रेश वगैरे होऊन चाय नाश्ता वगैरे करून आपण निघणार आहोत आपल्या बस्त्यासाठी दादरला। चला तर मित्रांनो फायनली फ्रेश वगैरे होऊन पूजा वगैरे करून चाय नाश्ता आपली आता झाली आहे आणि इथनं आता आपण चाय नाश्ता वगैरे करून आपण निघणार काय माहिती विरार स्टेशन का। तर मी अगोदर पुढे जाणार आहे आणि ही लोक पाटणा येतील, कारण विरार स्टेशन का आपल्याला थोडंसं काम आहे, ते काम आटपून मग नंतर मग मी स्टेशन का भेटलंय। तर चला मित्रांनो, जाताना एक आवर्जून गोष्ट सांगता काय माहिती आहे, जर हिंदू असतात ना तुम्ही मित्रांनो, तर घराच्या बाहेर पडताना कुठे पण जात असेल ना, तर हे आपला जो टिळा असता ना, तो गंधक जो आपला असता तो तुम्ही जाताना आवर्जून पूर्वक ना मित्रांनो लावा, कारण हे आपली मित्रांनो जात असा। तर चला,
तर मित्रांनो, दादरला जायच्या अगोदर आपण ना इकडे आपल्या एरियातील गणपती बाप्पाच्या मंदिरात जाता येईल इकडे, आणि इकडे आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आपण इकडनं आता निघूया. तर स्टेशन जवळला मित्रांनो काम झालं आपलं, आणि आता आपण निला इकडे विरार स्टेशन का, आणि इकडे बघताच तिकीट काढून आपण बरीच गर्दी आहे. आणि या साईडला आपली इकडे फॅमिली पल्लू, जयू, त्याचबरोबर इकडे गौरी बघतात तुम्ही, आणि इकडे माझा पिल्लू. तर मित्रांनो, फायनली आता आपण ना ट्रेनमध्ये बसला, आणि विरार स्टेशन का आपण ना दादरमध्ये दादर ट्रेन पकडणार होतो आपण. तर दादर सोडून आपण आता आपण ही चर्चगेट फास्ट पकडली, आणि आपल्याला छान असताना बसच सुद्धा भेटला. तर आम्ही थोडंसं काय माहीत आहे ऑब्झर्व केलं होतं की काय माहीत आहे की गर्दी वेगळी थोडीशी असाल, पण आपल्या ह्या चर्चगेट ट्रेन का ना मित्रांनो गर्दी तशी नाही. आणि त्या साईडला कपल बसली जोरदार, गौरी आणि जयू, आणि त्याच्या आमच्याला विंडो सीट भेटली असतात, तिच्या जाम एन्जॉय करतात. ट्रेनमध्ये बसल्यापासून त्याला खाऊ खावा काय नाही काय, तर खाऊ खायला तसं आपण त्याला चटरपटर म्हणजे काय म्हणतात ना, पण आपण जास्त ते काय चटरपटर आपण देत नाही. तर चला आपलं हो 1-1.25 तासाचा आपलं ट्रॅव्हल असणारा. तर या साईडला इकडे त्रिशाक ना विंडो सीट भेटली आपल्याला, आणि तिकडे 2 कपल बघा इकडे. तर जयू आणि गौरी तिकडे बसलेली असतात. कुठे आली बाळा? ट्रेनमध्ये आहे, मोठ्या मम्मीकडे चालली आहे. तर सकाळी माझा पिल्लू लवकर उठला, आणि आता बघताच ट्रेनमध्ये ना मित्रांनो झोपला. तर मगाशी गौरी आणि जयू ना त्या विंडो सीट का होते, आणि आता अंधेरी येईल असा. तर अंधेरी आम्ही त्यांना इकडे बोलून घेतला, तर इकडची सीट खाली झाली असा. तर मित्रांनो, 1-1.25 तासाचा ना ट्रॅव्हलिंग करून आपण ट्रेनचो आता फायनली पोचलो आपण दादर का. आणि दादर का आपण काय माहिता, तर भेटोचा ठिकाण आपला कैलास लस्सी म्हणून ठरलेला असा. तर कैलास लस्सी ना मावशी पण ते येतं कैलास लस्सीच्या इथं आहे, आणि त्याचबरोबर वहिनी पण आपली परेलवाली त्याच ठिकाणी येतात. तर आता आपण इकडनं ना कैलास लस्सीच्या इकडे आपण जाऊया अगोदर, आणि तिकडे मग सगळे भेटतले. तर मित्रांनो, आता आपण इला इकडे दादरच्या इकडे फेमस आपल्या या कैलास लस्सीच्या इकडे, आणि काहीतरी बोलू आधी पोटोबा करूया, त्याच्यानंतर मग आपल्या जे काय बसतायचा जो काय कार्यक्रम हा आपण तो नंतर करूया. तर चला, मावशी पण इकडे येलेली आहे, त्याचबरोबर ही आपली मंडळीने आज गरमी बघा, मरणाची गरमी मित्रांनो आता जाणवता. तर चला पटापट आपण आधी ह्या पोटोबा करून घेऊया. मित्रांनो, आपण कैलास लस्सीच्या इथे ना आपण थोडंसं पोटोबा केला, आणि म्हणजे पोटोबा म्हणजे थोडासा खाल्ला, आणि आपण आता वाट बघताव ना आमच्या वहिनीची, तर आत्याच्या तिकडच्या मंडळींची. तर ती आता येतात भोयवाड्यात असत ती, आणि आपल्याला अजून 5-10 मिनटं लागतात तिकडे जाऊ. तर जाम उकाडता. तर मित्रांनो, आपण दादरमध्ये इकडे येल्यानंतर आपला भाव भेटला मामाचा बरोबर. तर इकडे काय असोच ना हा, तर साडी घेऊची थोडं शॉपिंग करूया. तर मित्रांनो, दादर स्टेशनवरना तुम्ही बाहेर पडलात ना ईस्ट का, तर इकडे तुमका ना कैलास लस्सी म्हणून फेमस असा. तर कैलास लस्सी इकडे भेटतली, आणि इकडनं तुम्ही सरळ हे साईसागर रेस्टॉरंट असा, आणि इकडनं सरळ तुम्ही चलत ना ह्या दादासाहेब फाळके रोडवरनं तुम्ही ना आतमध्ये इकडे तुम्ही येऊ शकता. आणि इकडे तुमका ना बरेचशे ना व्हरायटी तुमका ना साडींचे भेटतल्यो. तर आम्ही इकडनंच आता आतमध्ये जाणार आहोत, पण आपण थोडंसं ना आपल्या वहिनीची वाट बघता.
बाकीची. तर मित्रांनो फायनली बऱ्याच वेळानंतर इकडे बघतात वहिनी, त्याच्यानंतर इकडे जान्हवी मॅडम इलेली आहे आपल्या बरोबर. हाय. तर चला पटापट आता आपण ना काय ज्या वस्तू ते घ्यायचे ते घेऊया आणि पटापट घरी जाऊया. तर या साईडला बघतास आता बरीचशी मित्रांनो दुकानं ना ही आता दिसतली तुमका या साईड का. त्याचप्रमाणे रोडच्या ना दुतर्फा तुम्ही बघशाल ना तर सगळी साड्यांची दुकानं. तर इकडे पण बघतास तुम्ही इकडे. त्याच्यानंतर मी बऱ्याचशा साड्यांना मित्रांनो इकडनं पण घेतले होते माहेरमधनं. तर आता कसा पूर्णपणे इकडे बघतास आणि इकडे पणच तर इकडे मित्रांनो बाजार क्षेत्र इकडे बघतात. हे पण मित्रांनो बराच जुना मित्रांनो साड्यांचे हे व्यापारी असतात हे. तर पूर्णपणे पहिला कसा ह्या छोटासा दुकान होता पण आता पूर्णपणे मॉल झालो असा. तर इकडे आसा पालव आणि आसा पालव पण मित्रांनो ह्या बराच जुना नाव हा ऐकला असाल तुम्ही. आणि इकडे पण ना छान असे ना साड्यो स्वस्त त्याच्यानंतर रिजनेबल रेटमध्ये तुमका इकडे भेटतल्यो. इकडे मित्रांनो जावचा आता काय माहिती. तर इकडे बघा तर दिव्या फॅशन का. तर मित्रांनो आपण जिकडनं आता साड्या घेणार आहोत ना तर इकडे बघताच नाव त्याचा दिव्या फॅशन म्हणून. तर छान असं इकडे तुमका साड्या तुमका भेटून जातो. आतमध्ये इकडे पण हा त्यांचा आणि त्याचबरोबर त्या साईडका पण हा. तर आधी पहिला आता आपण आधी तिकडनं घेऊन येऊया नंतर मग आपण यांच्याशी मग थोडंसं वार्ता वगैरे करूया मग. तर मित्रांनो आपण तिकडनं दिव्य फॅशन म्हणजे त्या मेन स्टोअरमधनं आपण आता इकडे येला. इकडे त्यांचं कसं बसण्यासाठी ना स्पेशल त्यांचं हे करून ठेवलेला. तर आतमध्ये आपण जाणार पण आतमध्ये एवढी गर्दी आहे ना आज पूर्णपणे असा वाटला की माका वाटला की आज ऑफ डे असला त्याच्यामुळे तर गर्दी कमी असतात. पण आज पण मित्रांनो गर्दी बऱ्यापैकी हा आणि आपली मंडळी तिकडे बसली आहेत. तर गरमी पण मित्रांनो ना जाम जाणवता. तर मित्रांनो दुकानात जायच्या अगोदर ना स्टॉलमध्ये तर इकडे पण तुमका साडी ना लावलेले दिसतील काय रेंजमध्ये असतील त्यो. घेतले आम्ही घेत आहे. तर रेंज म्हणजे प्राईस त्याचबरोबर तुम्ही साडी वगैरे बघित असाल तुम्ही. तर अगदी छान अशी ना 300 रुपयापासून मित्रांनो इकडे तुमका छान अशी ना भेटतील इकडे. हो साहेब नमस्कार. नमस्कार. या ना. बरे आहेत ना. हो. तर मित्रांनो आपण आता फायनली आतमध्ये येईल इकडे या आणि समोर बघताच तुम्ही इकडे होलसेल रेटमध्ये तुमकांना पूर्णपणे इकडे वस्तू भेटून जातील साड्या यांच्यानी. तर बघताच तुम्ही इकडे बरीचशी मंडळी मित्रांनो इकडे ना येलेल्या या साड्याच्या खरेदीसाठी. तर आज कसा वाटला माहीत आहे आज सबलो ऑफ डे का पण इला होता पण आज सुट्टी असल्यामुळे आज ना पूर्णपणे गर्दी तुम्ही इकडे बघू शकतास. तर आज कसा बँक हॉलिडे असल्यामुळे ना पूर्णपणे गर्दी. जर शनिवार रविवार आपण येतो ना तर आणखीनच गर्दी भेटली असती. तर सगळीकडेच मित्रांनो साड्या बघतात सगळीकडेच साड्या आहेत. मित्रांनो आपण सुरुवात ना पण पहिले आपल्या ह्या गौरी मॅडमच्या नवरीच्या शालूपासून आपण करता. इकडे बघतास तुम्ही. ताई तुम्ही कुठून आलात? हां. तर पहिल्यांदाच येता की तुम्ही येता ना आणि म्हणजे कसं वाटतं तुम्हाला इकडे येऊन? छान आहेत ना साड्या. तर मी अच्छा. तर या साईडला पण होता पण त्यांच्याकडे थोडंसं कसंही
साड्या घेण्याची खरेदी करण्याची थोडासा ना मित्रांनो इकडे लगबग चालू आहे. त्याच्यामुळे मी त्यांचा रिव्ह्यू मी त्यांना नंतर विचारेन. तर सगळी चॉईस ना या गौरीच्या आज असणार आणि पार्टी पण गौरीत देणार आज. आणि गर्दी बघा किती झाली आधी. आणि आजचं आपलं हो मित्रांनो ब्लॉग ना हे पूर्णपणे आपलं मालवणी असणार आहे. त्याच्यामुळे मालवणी व्ह्युअर्स का पण छान असो ना एक बस्त्याचं तुमका ना इकडे व्हिडिओ तुमका भेटतलो. तर मित्रांनो ना इकडे नाही म्हटलंच तरी ना आपल्याला 1.5-2 तास होऊन गेले आणि अजून यांचा काय फायनल होत नाही. जशी जशी ना टाइम वाढत तसा गर्दीही वाढत चालली आहे. आणि वाजली आता नाही म्हटलं तरी 2:15. तर इकडे हे डेलीच आहे ना, दररोज असंच असणार सगळं. हा तर आमच्या तर डेलीचं हे पूर्ण असंच असतं ना. तर या साईडला बघतात मित्रांनो बरेचसे ना इकडे रॅकमध्ये तुमका ठेवलेले इकडे साडीवर दिसतात. जसं जसं ना मित्रांनो वेळ होत जातं ना तसं तसं ना गर्दी वाढत चालली आहे. आणि पाय ठेवू पण मित्रांनो काही जागा नाही आहे. तर इकडे देण्या घेण्याच्या साडीवर आपण काढता होता यो. तर मित्रांनो देण्या घेण्याचे साडी वगैरे ना सगळे फायनल झाले आहेत. आता बघतो ना सुरुवात आम्ही शालून केला होता पण अजून शालू डिसाईड नाही झालेला. तर आमचा गौरी थोडासा ना नर्वस हा, पाय पण ठेवू जागा नाही तर एवढं साडी ना पायाखाली आहेत. तर चला आधी तिकडच्या स्टॉलमध्ये आपण जातो आणि तिकडे शालू वगैरे आपण बघतो. मग तर मित्रांनो ह्यांचे व्हिडिओ तुम्ही अगोदर बघितच असाल साडीच्या ह्याच्यामध्ये. तर ह्यांच्या शॉपमधून आपण मित्रांनो पण साडी घेत आहोत. नमस्ते नमस्ते नमस्ते. दिव्या फैशन में बहुत सारा कलेक्शन है. 200 से लेके 20,000 तक का कलेक्शन है. इंस्टाग्राम होलसेल है. मेरा डिपार्टमेंट देखेंगे सब में इतना ही गर्दी रहता है एवरी डे. क्वालिटी बेचते हैं, सस्ता नहीं बेचते. एक बार विजिट करो, मस्त कलेक्शन. तर मित्रांनो काय माहिती होलसेल रिटेल सगळं त्यांच्याकडे तुमका एकाच टायमिंग का भेटून जाताला. आणि काय माहिती आहे इंस्टाग्राम त्याचबरोबर यूट्यूबवर फेमस असतात ते. व्हरायटी भी आहे, आप माहौल भी देख सकते कैसा है. तर आपण मगाशी आपण तिकडे त्या साईडला होता आणि इकडे तुम्ही बघताच ना. तर मित्र हो आता आपण ना शालूच्या डिपार्टमेंटमध्ये आपण इकडे येला. तर इकडे बरेचसे इकडे रॅकवर शालू लावले तुमका इकडे दिसतले. तर बघू आपण आता खयचो शालू ना ते डिसाईड करतात ती फायनल. फक्त काढू नका, तिला फक्त वरच्यावर दाखवा मग ती डिझाईन पसंत कर. तर आपण मित्रांनो शालू पासून आपण सुरुवात केली होती बघू, पण अजून काय शालू आमचं फायनल होत नाही. आणि या साईडला पण ना मित्रांनो बरीचशी मंडळी आहेत. तर इकडे बघतास अजून आपला शालू फायनल होत नाही आणि आपण जसं पहिलो शालू बघितला होता ना तसंच आहे. तर बघू आपण आधी कसा काय तर मॅडम का आमच्या अजून आवडत नाही. तर धन्यवाद साहेब. छान असं ना छान असं रिजनेबलमध्ये आमका छान असं साड्यांचं तुम्ही बस्ता बांधूक दिलात. तर मंडळ आमचा आभारी आहे आणि परत आम्ही इकडे बस्त्यासाठी येत जाऊ. आणि जास्त खास करून ना मित्रांनो आपल्याक ना ह्यांनी मदत केली नाही आपल्यासाठी. तर धन्यवाद ह्यांका पण. तर चला. तर मित्रांनो आत्ता नाही म्हटलंच ना 3 वाजले आहेत आणि आपण काय माहीत आहे 12:30 वाजल्यापासून बस्त्याच्या कार्यक्रमाला जो काय सुरुवात झाली होती ना ती 3 वाजले. म्हणजे बघा म्हणजे काय असता बस्ता आणि महिलांबरोबर म्हणजे लेडीज बरोबर येईल ना तर हे अशा गोष्टी होणारच. कारण बरेचसे वेळ लागतात त्या गोष्टी बघण्याकनी. तर ठीक आहे. आणि आता आपण इकडे ब्लाऊज पीस खरेदी करूचे ते ब्लाऊज पीस बाकी जे काय छोटे मोठे गोष्टी आहेत ना ते खरेदी करूचे. तर चला. तर मित्रांनो शॉपिंग म्हणजे साड्यांची ना खरेदी करेपर्यंत ना
वाजले आता घरी येईपर्यंत 3:30 पावणे 4 झाले. घरी म्हणजे परत का आत्तेकडे येईल सगळीच. इकडे आपले सहेज भाऊ बघता इकडे. आणि काय माहिती आहे आता थोडंसं ना काय माहिती आहे थोडंसं रिलॅक्स होऊया म्हणजे कसा हातपाय वगैरे धुवून थोडंसं फ्रेश होऊया. त्याच्यानंतर फोटोबा करूया कारण भूक तर लागलेलीच असा. तर फोटोबा वगैरे झाल्यानंतर तुमका मी भेटते. तर मित्रांनो फ्रेश वगैरे झालं आहे आणि आता ना फोटोबा करूया. तर मगाशी म्हटलं की नंतर भेटूया पण फोटोबा करूया. पण जेवणात काय काय ना आता तुमका मी दाखवेन घरी आज केलेला. आणि साक्षी पण येईल घरी आता. तर मग अन्नू होतो. साक्षी काय म्हणता? लगालो ना. तर चला आधी पटकन फोटोबा करून घेऊया. तर मित्रांनो आत्तेकडे आपण आता इलाव आणि इकडे आत्तेन म्हणजे वहिनीने आमचं पाहुणचार बघा काय केला ना तो. तर इकडे चण्या बटाट्याची भाजी, त्याच्यानंतर मेथीची भाजी, त्याचबरोबर या साईड का चपाती, तांदळाचे हे पापड, कढी इकडे हा आणि भात वगैरे आपला तर येत म्हणजे चपाती वगैरे खाल्ल्यानंतर आपण भात घेणार आहोत. भूक तर जाम लागली हा आणि पटापट आता जेव घेतो आम्ही. तर चला आता मित्रांनो जेव घ्यावा. तर इकडे आपल्या समोर इकडे आत्या, त्याचबरोबर इकडे मंडळी बघतात तुम्ही. इकडे वहिनी, मावशी, तिकडे जान्हवी, पल्लू, त्रिशा, सुयश, साक्षी, जयू, काका तिकडे झोपले असतात आणि वहिनी दुसरी वहिनी ना मित्रांनो जेव वाढतात. तर चला. तर मित्रांनो दुपारचं जेवण वगैरे ना छान असा झाला आमचा. आणि त्याच्यानंतर मग जेवण झाल्यानंतर आम्ही थोडंसं ना गप्पा गोष्टी आमचे रंगले होते. आणि आता नाही म्हटलं तर वाजले किती 5 वाजू गेले आहेत. आणि तिकडे किचनमध्ये ना जान्हवी एक ना छान असं ना पदार्थ बनवता. तो तुमका मी दाखवते काय बनवता. आणि मी इले तर कसं जान्हवी साक्षी ना हे आवर्जून हे पदार्थ बनवतात माझ्यासाठी. तर चला जाऊया आता आपण किचनमध्ये. तर मित्रांनो आपण आता इकडे इलाव किचनमध्ये आणि इकडे सर्व अगोदर तुमका दाखवत आहे जान्हवी आहे इकडे, त्याच्यानंतर इकडे वहिनी. तोंड दाखव. तर या साईड का ना इकडे पाव बघतात आपले हे लादी पाव. त्याच्यानंतर इकडे काय काय घेतलेला अगं एक कांदो बघतात तुम्ही. आणि इकडे चीज आहे ना चीज. त्याचबरोबर इकडे हे वेफर बघता तुम्ही. त्याचबरोबर चिली फ्लेक्स. त्याचबरोबर इकडे हे काय आहे का आणि इकडे बघा ऑर्गॅनिओ. त्याच्यानंतर शेजवान चटणी. तर असं आज ह्या जे आपण काय जे पदार्थ बनवतो ना त्याच्यासाठी लागणार हे छान असं आपला साहित्य तुम्ही इकडे बघताच. तर इकडे आपण मगाशी ना ही शेजवान चटणी त्याचबरोबर सॉस हे आपण ह्या बाउलमध्ये घेतला होता एकत्र करून. आणि असे हे पावा ना इकडे जान्हवी लावीत जाता. तर याचं मित्रांनो काय माहीत आहे एक ब्लॉग पण आपण असो नॉर्मली ब्लॉग टाकणार आहोत. त्याचबरोबर आपल्या ह्या रुटीनच्या म्हणजे आजच्या ह्या ब्लॉगच्या ह्याला पण मित्रांनो मी एडिट करून तो आतमध्ये तुमच्यापर्यंत मी शेअर करणार आहे. तर इकडे साक्षी सुद्धा पण आपल्या मध्ये गेलेला. साक्षी त्याच्यानंतर जान्हवी. तर मित्रांनो पहिलो लॉट ना आपलं हे तयार झालो असा. तर चला तर मित्रांनो आता आपण परतीचा प्रवास आता पकडत आहोत. आणि सगळ्या मंडळींची गप्पा गोष्टी वगैरे सगळा झाला. त्याच्यानंतर जान्हवीन पनीर रेसिपी आपण खाल्ला. आणि आता वाजले नाही मला तर 5:45 वाजले. आणि इकडून आता आपण बघू आता कसं जाणार. एक तर आपण मुंबई सेंटरवर रिटर्न मारणार आहोत नाही तर मग दादर मारणार. तर बघू कसा रश वगैरे आता असणारच असा. तर चला. सुप्रभात मित्रांनो, नमस्कार. तर मित्रांनो सकाळी सकाळी ना सलूनमध्ये गेलं होतं आणि केस कापून येले. आणि केस बघतात ना बऱ्यापैकी ना पिकले असत आणि दाढी सुद्धा.
तर ठीक असा तर सकाळ सकाळी ना मित्रांनो कॅमेरा घेऊन समोर इले तुमच्या आणि कालचो ना आपलो ना आउट्रो करून जो राहून गेलो होतो कालच्या ब्लॉगचो त्याच्यामुळे सकाळ सकाळीच इले तुमच्या समोर. तर मित्रांनो आपण कल ना काय गेला होता दादरका व्हिडिओ तर तुम्ही बघितला असाल. तर दादरका गेला होता. तर जयूच्या ना लग्नाचा आमचा बसतो म्हणजे काय माहित आहे आम्हीच होता आमच्या घरची मंडळी फक्त गौरी एक नवरीगडची मंडळी होती बाकी आम्हीच होता मावशी मी पल्लू त्रिशा जयू जान्हवी आणि वहिनी आमची परेलची. तर अशी आम्ही थोडक्यात अशी माणसं होतो आपण त्या बस्त्याच्या कार्यक्रमासाठी गेला होता. तर आपण दादरका ना तुम्ही दादरका गेला तर मित्रांनो बरीचशी दुकानं तुमकांना साडीची तुमका भेटतली. तर तिकडे ना बरेचसे ना रिटेल होलसेलमध्ये तुमका ते साड्यो म्हणजे ती दुकानं जी असते ना ती दिसतली तुम्ही तिकडे जाऊ शकता. तर आम्ही काय माहित आहे फेमस असे ना आपण तिकडे ना दिव्या फॅशनच्या अशा या शॉपिंग सेंटरमध्ये आपण गेलो. तिकडे बरेचसे छान असे ना साडीओ मित्रांनो रिटेलमध्ये होलसेलमध्ये तुमका भेटतले. आणि मी कसा माहित आहे 1-2 वर्ष ना मी तिकडनंच साडीओ खरेदी करते आयक वगैरे आमच्या जर घ्यायची असते ना तर तिकडनंच घेत आहे. तर छान असे ना तिकडे ते देतात सुद्धा आणि तिकडची माणसं सुद्धा मित्रांनो चांगली असतात. तर युट्यूब का तुमची तर मित्रांनो युट्यूब का त्यांचे तुम्ही युट्यूब किंवा इंस्टाग्राम का त्यांचे व्हिडिओ रील्स बघितला असाल तर तुमका पण घ्यायची असेल तर तुम्ही नक्की दादरका जावा. आणि बरीचशी दुकानं मित्रांनो दादरका हत होलसेल रिटेलमध्ये पण भेटले तुमका तिकडे. तर छान तिकडे कमी पैशामध्ये. तर आपण काल दिव्या फॅशनमध्ये गेला होता 60 रुपयापासून ना मित्रांनो तिकडे ना साडी चालू होता आणि बरेचसे महाग सुद्धा पण आपण काल ना थोडक्यात आपण तो बसतो आपण केला आणि नवरीची कशी ती शालू त्याच्यानंतर साडी वगैरे जे होते ना ते घेतले. घरात जो का देण्याचे जे साडी होते ना ते सुद्धा घेतला आम्ही. पण वेळ एवढं गेलो ना कल गर्दी पण मरणाची होती सुट्टी असल्यामुळे. आणि काल माहित आहे आपल्याला नवरी बाईक आमच्या ना साडी पसंत येत नव्हती त्याच्यामुळे थोडंसं ना वेळ गेलो. आणि काय त्याच्यात आपण 12 वाजता सुरुवात जी केली ना साडीच्या खरेदीसाठी ते आमका वाजले 3-3:30 आणि 3-3:30 वाजल्यानंतर आपण गेलो परेल का तिकडे जेवणाचा कार्यक्रम होतो. आम्ही हॉटेल का खायच्या गेलाव नाही. मोस्टली काय असता माहिती आहे बस्त्याचा कार्यक्रम असलो ना तर बराच ना जेवणामध्ये ना बराच अफाट खर्च होऊन जाता. पण आम्ही जेवण ना पण घरीच केला. वहिनीने आमचे जेवण करून ठेवला होता. तर ही म्हणजे लास्ट का आउटरो बनवचं कारण काय मित्रांनो काय माहित आहे ह्याच गोष्टीसाठी कारण नवरीकडची मंडळी 10-12 जण येणार प्लस नवऱ्याकडची मंडळी 10-12 जण येणार. बस्त्याचा खर्च हो कमी होता पण जेव्हा ते नंतर जोक वगैरे जातात ना मित्रांनो तो काय ना अफाट खर्च होऊन जाता 5-6 हजार रुपयांना असेच निघून जातात. त्याच्यामुळे ना काय माहित आहे एवढीच गोष्ट मित्रांनो सांगताय जो काय गोरगरीब मित्रांनो मुलगो असताना वर देऊ ना तर त्याकरता काय लोकांना नाही परवडत. आणि ज्यांच्याकडे पैसे असतील ते त्यांचा ठीक असा. पण एवढीच ही गोष्ट सांगते काय माहित आहे मी हॉटेलमध्ये ना जेवू नको जावं बस्त्याच्या टायमिंग का. आणि थोडक्यात काय नाश्ता वगैरे करा तुम्ही त्याच्यात मी तुमका नेहमी ना म्हणत नाही. तर असो दे तर एवढी तुमका गोष्ट सांगायची होती. आपण परेल का तिकडे जेव गेला होता तिकडे छान असा जेवण केला नाही होता आमच्या वहिनीने सकाळीच केला होता. तिका माहित होता आपण जाणार होता सगळे त्याच्यामध्ये तिने सकाळीच उठून ते जेवण केला आणि ती सुद्धा आपल्या सोबत बस्त्याच्या कार्यक्रमात होती. तर ह्यो पूर्णपणे ब्लॉग ना मित्रांनो बस्त्याचा होतो. तुम्ही बघितला साड्या कशा पद्धतीने आपण घेतला होतो. आणि तुम्ही पण एकदा ना मित्रांनो ट्राय करा दिव्या फॅशन का यावची दादरका स्टेशनच्या जवळच असा आता 5 मिनिटं पण तुमका लागणार चलतील तर स्टेशनच्या जवळ असा. तर व्हिडिओ मी आता हे थांबवतोय कारण माहिती आहे जास्त मोठो व्हिडिओ झालो असा. व्हिडिओ जर आवडलो असत ना तर प्लीज लाईक करा शेअर करा. चॅनलवर नवीन असा तर सबस्क्राईब करू विसरू नका. बाजूचं बेल आयकॉन बटन प्लीज प्रेस करा जेणेकरून व्हिडिओचे ना नवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. तर चला पुन्हा भेटू अशात काही नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर.